अ, आषाढी वारी एकादशी 2026च्या निमित्ताने श्री संत मुक्ताईनगर येथून आषाढी वारीनिमित्त पायदिंडी सोहळा हा काही 15-20 दिवसापूर्वी निघालेला असून त्याची काल रोजी शहागड फाट्यापासून आमच्या गेवराई शहरामध्ये आमच्या हद्दीमध्ये दिंडीचं स्वागत आमच्या पोलीस प्रशासन तसेच इतर प्रशासनाच्या मार्फतीने करण्यात आलेलं आहे. सदर पायी दिंडीला कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा येऊ नये या पद्धतीने पोलीस स्टेशनच्या वतीने 5-6 अधिकारी तसेच 10 ते 15 अंमलदार महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने सगळा चोख बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. आणि आपल्या वारकऱ्यांची गावागावाकरून कशी सेवा केली जाते? पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने मागील 2 वर्षापासून गेवराई शहरामध्ये चिंतेश्वर मंदिरामध्ये वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था तसेच जेवणाची व्यवस्था व्यवस्थित प्रमाणात करण्यात आलेली आहे. जे वाहतूक नियोजन आहे ते कसं केलं आहे तुम्ही? वाहतूक नियोजन म्हणजे पायी दिंडी सोहळा जो आहे तो रथाला असेल किंवा महिला मंडळ असेल यांना कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांपासून अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आमचा चोख बंदोबस्त चारही साईडने महिला आणि पुरुष अंमलदारांचा बंदोबस्त आम्ही लावण्यात आलेला आहे. असं म्हणतात की जी महाराष्ट्र पोलीस आहे, जी आपली जी विठ्ठलाचं दुसरं रूप आहे, ती आम्हाला खरं साक्षात दिसतं. तुमच्यामुळेच ती वारी आपली जे आहे, जे वारकऱ्यांची जी हे होते म्हणजे आपली निर्माण होते की जे तुम्ही सहकार्य करता त्याच्याबद्दल. तर असं तुम्ही आता जे युवा पिढी आहे त्यांना काय सांगू शकता तुमच्याकडून? हे बघा, माणूस वर्दीमध्ये असो किंवा सामान्य असो, शेवटी भक्ती असते. भक्ती देवावर प्रत्येकाची श्रद्धा असायला पाहिजे. आणि जे युवा पिढी असते त्यांनी आता समजा जशी आमच्या शहरामधून ही पायीदिंडी चाललेली आहे, त्यांना आमच्या शहरातील आजूबाजूचे जे लोक असतात ते फुलाची पाकळी म्हणून कुठंतरी पाणी असो, चहा असो, कशा तरी पद्धतीने ते त्यांचा वारकरी मंडळींचा सेवा करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्याच्यापासून युवा लोकांनीसुद्धा थोडं वारकरी संप्रदायाच्या मार्गातून आपलं सामाजिक शैक्षणिक उंचवली पाहिजे. रामकृष्ण. धन्यवाद.